तुळस आपली असते ना, तर आपल्या घरातली एनर्जी चेक करण्याचं माध्यम आपण म्हणू शकतो. ज्या घरात तुळस टिकते किंवा छान फुलते किंवा राहते, त्या घरातली एनर्जी कायम पॉझिटिव्ह असते सर. आणि तुम्हाला हे बाकीचे लोक पण सांगतील, जे बाकीच्या वेगळ्या-वेगळ्या विद्या शिकणारे लोक आहेत, हे पण तुम्हाला सांगतील कदाचित, की त्याच्यामध्ये काय आहे. तर त्याचं कारणच असं आहे, की ते सर्वात सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे त्याच्यावरती पॉझिटिव्ह निगेटिव्हचा पटकन परिणाम होणारी अशी ती वनस्पती आहे. म्हणूनच आपल्याकडे अजूनही आपल्याकडे हिंदू धर्मात सुद्धा त्या वनस्पतीला इतकं महत्त्व का दिलं गेलेलं आहे, तर त्याच कारणासाठी त्याला इतकं महत्त्व दिलं गेलेलं आहे. सो आपल्या घरात जेव्हा तुळस छान अशी फुललेली असते किंवा चांगल्या प्रकारची ती दिसते आपल्याला उमललेली, तर तेव्हाच समजायचं की या घरात सगळी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, सगळी भरभराट आहे. आणि कुठे जेव्हा टिकत नाही तुळस, सतत ती कोमेजून जाते किंवा जळून प्रॉपर जळून सुद्धा जाते खूपदा तुळस, असं पण बघण्यात आलेलं आहे. तर त्या घरात थोडीशी निगेटिव्ह एनर्जी आहे. जे असू शकते. परत मी सगळ्या प्रेक्षकांना एवढं मात्र सांगते, की निगेटिव्ह एनर्जी म्हणजे काहीतरी तिथे वाईट, म्हणजे अगदी भूत प्रेत पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTubeवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.